भाजपचे संकट मोचक अशी गिरीश महाजन यांची ओळख आहे। मात्र सध्या जामनेरमधला एक प्रसंग समोर आला ज्याच्यामध्ये महाजनच संकटात सापडल्याचं दिसतंय। जामनेरमधल्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तरुण प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी खराब रस्त्यावरून मतदारसंघातल्या या तरुणांनी गिरीश महाजन यांना दुचाकीवरून जायला भाग पाडलं। ही दृश्य आपण सध्या बघतोय। गाडीच्या मागच्या बाजूला सीटवर गिरीश महाजन स्वतः बसलेले आहेत। ते या मतदारसंघात गेले होते आणि तेव्हा रस्त्यांची नेमकी काय अवस्था आहे हे गिरीश महाजनांना दाखवण्याचा प्रयत्न इथल्या तरुणांनी केला। या खराब रस्त्यावरून चिखलाच्या रस्त्यावरून गिरीश महाजन यांना जायला भाग पाडलं। गिरीश महाजन साहेब, कसा आहे तुमच्या फडणवीस साहेबांनी केलेला विकास? कसा आहे तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला विकास? कसा आहे तुमच्या अजित पवारांनी महाराष्ट्रामध्ये केलेला विकास? अहो, चिखलातून पळून जावं लागतं तुम्हाला। गावातल्या लोकांनी गाडीवर पळवलं तुम्हाला। गिरीश महाजन साहेब, सरकार फक्त भूलतापांना बळी पाडते, खोट्या योजना आणून फसवते आणि प्रत्येक गावगाड्यामध्ये लोक चिखलात खड्ड्यात अक्षरशः मरण यातना भोगतायत। गिरीश महाजन साहेब, कसा आहे तुमच्या फडणवीस साहेबांनी केलेला विकास? कसा आहे तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला विकास? कसा आहे तुमच्या अजित पवारांनी महाराष्ट्रामध्ये केलेला विकास? अहो, चिखलातून पळून जावं लागतं तुम्हाला। गावातल्या लोकांनी गाडीवर पळवलं तुम्हाला। गिरीश महाजन साहेब, सरकार फक्त भूलतापांना बळी पाडते, खोट्या योजना आणून फसवते आणि प्रत्येक गावगाड्यामध्ये लोक चिखलात खड्ड्यात अक्षरशः मरण यातना भोगतायत। सरकारला, संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून जायची वेळ येणार। ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे, जी चीड आणि संताप लोकांच्या मनात आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी, तरी हा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते 80% भाजपचं आहे। विशेष म्हणजे सगळी त्याची बॉडी आमची आहे। आतापर्यंत 30 वर्षात सगळ्यात जास्त मतं मला त्या गावात मिळतं तालुक्यामध्ये, ही वस्तुस्थिती आहे। पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता, तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून, म्हणजे रस्ता कंटिन्यू केला, एवढाच तो विषय आहे। पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे। मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे, तुम्ही ताकदीने लढा। आता मी तर 6 वेळा आमदार झालेलो आहे।